या परीक्षेचं स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी आहे. त्यामुळे वाचन 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 जे काय आपण ज्या पॅटर्नने आपण आतापर्यंत आलो, 10वी 12वी पर्यंत पाठ करायचं घोकायचं आणि परीक्षेला जाऊन पुढे मी बोलत नाही. सो इथे काय म्हणतोय मी, घोकणपट्टीवाला कार्यक्रम नाही. समजलं किती? समजलेल्या ज्ञानावर तुम्हाला जे प्रश्न येतील ना मित्रांनो, जीएसचं उदाहरण घेतो मी इथे. 100 प्रश्न तुम्ही आणखी 5 वर्ष जरी अभ्यास केला, 100 प्रश्न जे तुम्हाला जीएस मध्ये विचारले जातील, यातले 50च प्रश्न असे राहतील जे तुम्ही वाचलेल्या घटकावर असतील. उरलेल्या 50 प्रश्नांना तुम्हाला जजमेंटनी सोडवायचंय आणि हे जजमेंट तुमची अंडरस्टँडिंग त्या विषयाची कशी आहे यावर अवलंबून असतं. ही बाब इथं आपण लक्षात घेणं महत्वाचं आहे. सो हे 4च पॅटर्न आहेत की ज्या पॅटर्ननी परीक्षा आपल्याशी म्हणजे एमपीएससी उमेदवारांशी संवाद साधते. तर उमेदवारांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की मी एमपीएससीच्या पॅटर्ननी स्वतःला तयार केलं पाहिजे. ओके, मी माझ्या पॅटर्ननी करतोय, मी यांचं पुस्तक वाचतोय, मी यांच्या क्लासला जातोय. मी कोणाच्या क्लासला जातो हे महत्वाचं नाही. माझा अभ्यास